वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत म्हणजे अमेरिका घ्या, जपान घेऊ शकता तुम्ही, त्याचबरोबर जे युरोप खंडातील देश आहेत, तर त्यांच्या माध्यमातून एक पोमोडोरो टेक्निक, एक स्टडीसाठी एक पोमोडोरो टेक्निक यूज केली जाते. नाउडेज आता पण इंडियामध्ये पण ती टेक्निक वापरली जाते. अभ्यास करत असताना तुम्हाला पोमोडोरो टेक्निकचा वापर एक्झॅक्टली कसा करायला पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. सिंपल आहे. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय या ठिकाणी बघा लिहितो. अशा प्रकारे तुम्ही काही मोबाईल ऍप्लिकेशन पण तुम्हाला पाहायला भेटतील. पोमोडोरो टेक्निक. आता ही जी पोमोडोरो टेक्निक आहे याच्यामध्ये काय केलं जातं, जनरली जे 30 मिनिटाचं काम आहे, त्या 30 मिनिटाच्या कामामध्ये 25 मिनिटं काम केलं जातं आणि 5 मिनिटाची काय घेतलं जातं, रेस्ट घेतली जाते. म्हणजे एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी बघितलं, 30 मिनिटाच्या कामामध्ये तुम्ही जर 30 मिनिट काम आहे, तर 30 मिनिटाच्या कामामध्ये 25 मिनिटं काम केलं जातं आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, 5 मिनिटं रेस्ट घेतली जाते. एक्झॅक्टली अभ्यासाच्या बाबतीमध्ये पण तुम्ही काय करू शकता की 30 मिनिटं जे आहे, 30 मिनिटाचा स्लॉट असेल तर तुम्ही 25 मिनिटं काय करू शकता, अभ्यास करू शकता, 5 मिनिटं रेस्ट घेऊ शकता. आता हे का गरजेचं आहे, तर तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करत असतात त्यावेळेला तुमच्या ब्रेनला कंटिन्युअसली जर तुम्ही एका झोनमध्ये ठेवलं तर तो ब्रेन हळूहळू त्याची जी इफिशियन्सी आहे, म्हणजे ग्रास्पिंग इफिशियन्सी असेल, अंडरस्टँडिंग इफिशियन्सी असेल, तर ती कमी कमी होत जाते. मग जर आपल्याला आपल्या ब्रेनची इफिशियन्सी जर मेंटेन ठेवायची असेल ना, एका ठराविक स्पॅन नंतर आपल्या ब्रेनला विश्रांती देणं गरजेचं आहे. जसं शरीराच्या बाबतीमध्ये राहतं बघा, कंटिन्युअसली जर समजा एखादं झाड आहे, त्या झाडाला जर तोडायला जर कंटिन्युअसली चालू केलं तर काही कार्यकाळानंतर हातामधली एनर्जी कमी होणारच आहे, इफिशियन्सी हाताची कमी होणार आहे. एक्झॅक्टली ब्रेनच्या बाबतीमध्ये तेच राहतं. आता इथं जसं 30 मिनिटाचं म्हणलेलं आहे, तसं मी स्टडीच्या बाबतीमध्ये बघा, तुम्ही जर 1 तास अभ्यास करणार असाल तर 1 तासामध्ये तुम्ही काय करा, तर 50 मिनिटं खूप डेडिकेशनली स्टडी करा आणि 10 मिनिटं जे आहेत की 10 मिनिट काय करा, तर तुम्ही तुमच्या ब्रेनला थोडी विश्रांती द्या. व्हॉटएव्हर जे काही छोट्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता ना, त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. जसं की अभ्यासावरती बसला असाल तुम्ही टेबलच्या या ठिकाणी खुर्चीवरती, तर तिथून 10 मिनिट इकडून तिकडून फिरून येणं असेल, पायऱ्या चढ उतार करणं असेल, म्हणजे थोडक्यात ब्रेनला त्या झोन मधून थोडं काय करायचं तर रिलॅक्स करायचं आहे. पुन्हा तुम्ही अभ्यासासाठी पुन्हा जो सेकंड आवर असेल, या सेकंड आवर मध्ये जर तुम्ही एंट्री केली ना, त्यावेळेला त्याच ताकदीने, त्याच ग्रास्पिंग पॉवरने आणि त्याच इफिशियन्सीने काय होतं, तुमचा ब्रेन त्या ठिकाणी अभ्यासासाठी येतो. तुमचा ब्रेन जो आहे तो पुन्हा फ्रेश झालेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जो केलेला स्टडी जो आहे ना, तो स्टडी ऑटोमॅटिक तुम्हाला अंडरस्टँड होत असतो. त्यामुळे एका ठराविक स्पॅन नंतर तुम्हाला काही कार्यकाळ तुमच्या ब्रेनला विश्रांती देणं गरजेचं आणि त्या दृष्टिकोनातूनच पोमोडोरो टेक्निक जी आहे, ही पोमोडोरो टेक्निक इंट्रोड्यूस करणं म्हणजे 1970-80च्या फेजमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. एकदा ही टेक्निक फॉलो करा. आता याच्यासाठी काही मोबाईल ऍप्लिकेशन भरपूर आहे. एखादं पोमोडोरो मोबाईल ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये 1 तासाच्या स्टडीचा स्टँड काय करा, तर तुम्ही ठेवा. 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं कितीही मिनिटाची तुम्ही विश्रांती देऊ शकता. फक्त त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर एक ठराविक टाइम डिसाईड करा. जसं मी इथे म्हणलो की 50 मिनिटं स्टडी, 10 मिनिटं रिलॅक्स. तुम्हाला असं वाटलं की नाही 50 मिनिटं नको, आम्हाला 15 मिनिटं पाहिजे आहे, 5 मिनिटं पाहिजे, असंही करू शकता. फक्त असं नका करू की 30 मिनिटं स्टडी करायचं आहे आणि 3 तास बाहेर फिरून यायचंय, असला काही प्रकार अजिबात करू नका. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा. डेफिनेटली तुमचा जो अभ्यास आहे खूप प्रोडक्टिव्ह आणि इफिशियंटली होईल. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, इन्स्टावरती नक्की फॉलो करा. जय हिंद मित्रांनो.